कमळी मालिकेच्या 20 एप्रिलच्या प्रोमोमध्ये एक अत्यंत नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या चोरीच्या गोंधळानंतर आता सत्याचा विजय होताना दिसत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की अन्नपूर्णा आजींनी घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावले आहे. यावेळी तिथे त्यांचे वकीलही उपस्थित असतात. आजी सर्वांसमोर जाहीर करतात की त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये एक मोठा बदल केला आहे. आजी नवीन मृत्यूपत्र वाचून दाखवताना म्हणतात, जर कमळी राजन महाजन हिच्या जीवाला काहीही बरं वाईट झालं तर माझी संपूर्ण संपत्ती कोणत्याही वारसाला न मिळता एका सेवाभावी ट्रस्टला दान करण्यात येईल. आजींचा हा धाडसी निर्णय ऐकून रागिनी, कामिनी आणि का या तिघींच्याही पायाखालची जमीन सरकते. कमळीला संपत्तीतून बाहेर काढण्याचे त्यांचे स्वप्न धुळीला मिळते. दुसरीकडे घरातील दागिन्यांच्या चोरीचे गुपित अखेर उलगडले आहे. अन्नपूर्णा आजींना आता पूर्ण खात्री पटली आहे की चोरी कमळीने केली नव्हती, तर अनिकाच्या सांगण्यावरून एका दुसऱ्या मुलीने हा सगळा कट रचला होता. अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आजी विचारतात की ज्या मुलीमुळे हा सगळा गोंधळ झाला आणि कमळीवर आळ आला, तिला शिक्षा व्हायला नको का? त्यावर नयनतारा मध्यम मार्ग काढत सुचवते की जर कमळीला संशयावरून 8 दिवस सस्पेंड केलं होतं, तर आता गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अनिकाला सुद्धा 8 दिवसांसाठी सस्पेंड केलं पाहिजे. अखेर सत्याचा विजय होतो आणि कमळीला तिचे सन्मानाचे जीएस जनरल सेक्रेटरी पद परत देण्याचा निर्णय होतो. कामिनी नाईलाजाने जीएस पदाचा टॅग कमळीला लावून देते. मात्र सर्वांना धक्का बसतो जेव्हा कमळी स्वतःहून तो टॅग काढून बाजूला ठेवते. अन्नपूर्णा आणि नयनतारा मॅडम समोर हात जोडून कमळी अत्यंत नम्रपणे पण ठामपणे सांगते, मला ही जीएस पद आता नको आहे. कमळीने हा निर्णय का घेतला असेल? या निर्णयामुळे मालिकेत आता नवीन काय वळण येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा कमळी.